नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महाजनको टेक्निशियन 3 800 पोस्टसाठी वॅकन्सी आलेली होती। त्यामध्ये भरपूर स्टेप्स झाल्या, बऱ्याचशा घडामोडी घडल्या, एक्झाम झाली, रिझल्ट आला, परंतु त्यामध्ये जे काही अडचणी होत्या त्यावर अजूनही सोल्युशन मिळालेले नाही आहे। रिसेंटली आपण एक व्हिडिओ दिलेला होता 5-6 दिवसाआधी, त्यामध्ये त्याआधी रिझल्ट डिक्लेअर झालेला होता। एक लिस्ट त्यांनी डिस्प्ले केली होती महाजनकोनी IBPSच्या थ्रू। तर त्यामध्ये काही कन्फर्म लिस्ट आणि काही वेटिंग लिस्ट होत्या। तर आपण ऑलरेडी त्यावर सांगितलेलं होतं की अजूनपर्यंत कोर्टाचा फायनल निर्णय आलेला नाही आहे आणि तरी यांनी लिस्ट डिस्प्ले केली आहे। त्यामुळे लिस्ट तर आली, परंतु पुढे जॉईनिंगला वेळ लागू शकतो किंवा जॉईनिंग ते देणार नाही। आणि शेवटी झालं तसंच। आत्ता रिसेंटली 11 तारखेच्या न्यूजपेपरमध्ये एक कटआउट आलेला आहे किंवा एक पुण्यनगरीमध्ये आहे 11 मेच्या। महाजनकोच्या भरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाचा ब्रेक, 25 अतिरिक्त गुणांच्या नियमावर आक्षेप, तंत्रज्ञ 3 पदांच्या उमेदवारांचा चक्रव्यूह। म्हणजे बघा, इथे आता डिटेल दिलेलं आहे, एवढं काही मी वाचून दाखवत नाही तुम्हाला। तर त्यामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे चंद्रपूरवरून, आणि चंद्रपूरचे जे आहे त्यांनी याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आणि त्याच्यामध्ये बघा, जो कोर्टाचा निर्णय आहे तो होईपर्यंत किंवा त्याचा फायनल रिझल्ट लागेपर्यंत जॉईनिंग देऊ नये असं स्ट्रिक्टली कोर्टाने सांगितलेलं आहे महाजनकोला। तर त्यामध्ये जे काही आता पुढची सुनावणी आहे ती 11 जून 2026ची सांगितलेली आहे। 11 जूनला त्या दिवशी ती सुनावणी होईल आणि त्याच्यानंतर पुढचं डिसिजन घेण्यात येईल। ठीक आहे, हे आहे पुण्यनगरी। आणि दुसरं एक आणखी आहे दैनिक नवराष्ट्रामध्ये सुद्धा आलेलं आहे, महाजनकोतील तंत्रज्ञ दिन नियुक्तीला ब्रेक, उच्च न्यायालयाचा निर्णय। ठीक आहे, पुढील सुनावणीपर्यंत नियुक्ती आदेश देऊ नये किंवा स्थगिती, म्हणजे स्टे आलेला असं म्हणायला काही हरकत नाही। भरती प्रक्रिया पारदर्शक समान संधीवर आधारित करण्याची मागणी। मित्रांनो, हा जो निर्णय आहे किंवा हे जे काही डिसिजन आहे किंवा हे जे काही लिस्ट आहे ती अजूनपर्यंत कन्फर्म नाही आहे असं समजू नका की ती कन्फर्म आहे। त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, डिपेंड्स ऑन जे काही कोर्टाचा निर्णय आहे त्यानुसार तुम्हाला तिथे त्या गोष्टी कळणार आहे। त्याच्यामुळे जे तुम्ही कन्फर्म लिस्टमध्ये असाल त्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात, असं नाही की होईलच म्हणून। जे याचिकाकर्ते आहे त्यांच्या साईडनीचा निर्णय आला तरच लिस्टमध्ये चेंजेस होतील, किंवा नाही आला तर त्यांच्या अगेन्स्टमध्ये आला किंवा CSRच्या साईडनी रिझल्ट आला तर लिस्टमध्ये काहीही बदल होणार नाही। ठीक आहे, दोन्ही गोष्टी होऊ शकतात, परंतु 11 जूनला जी सुनावणी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। त्यामुळे ती जी काही सुनावणी आहे त्यावर सगळ्यांचं लक्ष आता पुढे राहणार आहे। त्याला अजून भरपूर वेळ आहे, 1 महिना साधारण शिल्लक आहे। आणि आता जे कन्फर्म लिस्टमध्ये आहे त्यांनी असं जास्त हे करू नये की आता सिलेक्शन झालं, आता कन्फर्म झालं, नाही, अजूनपर्यंत काहीही कन्फर्म नाही आहे। ठीक आहे, कारण की भरपूर अडचणी आहे। पुढे 11 जूनला किंवा त्याच्या पुढे जेव्हा निर्णय देईल आपलं उच्च न्यायालय, जेव्हा निर्णय देईल त्यानंतर पुढचं जे आहे ते कारवाई होणार आहे। ठीक आहे, तोपर्यंत तुम्हाला वाट बघावं लागेल। तसे अपडेट तुम्हाला आपण देऊच आपल्या चॅनलद्वारे। चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बेल आयकन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला महत्त्वाचे मिळत राहतील। याबद्दल जे काही छोटे मोठे अपडेट्स आहे ते आपण आपल्या YouTube चॅनलवर शेअर करतो। धन्यवाद मित्रांनो।